नमस्कार, मी विलास मालकर, कृषी मित्र, तन्वी कृषी सेवा केंद्र सुलतानपूर। आपण पाहतोय की सतत 8-10 दिवस झाले पाऊस येतोय आणि आपल्याकडे अद्रक पिकाची खूप मोठ्या प्रमाणात लागवड आहे। तर याच्यामध्ये आपण या पावसामुळे जे काही नुकसान होणार आहे आणि याच्यातून आपल्याला पिकाचं संरक्षण कसं करायचं आहे आणि त्याची चांगली वाढ कशी करायची या संदर्भात आपण बोलणार आहोत। तर सर्वप्रथम आपण या पाऊस जो संततधार चालू आहे याच्यामध्ये जो काही बुरशींचा अटॅक होणार आहे याच्यावर बोलू आपण। सगळ्यात पहिलं आपल्या पिकावरती जे तर टिपका जो आहे अद्रकीवर जो स्पॉट येतो तर त्याच्यासाठी आपल्याला बुरशीनाशक घ्यायचे। त्याच्यानंतर लगेच करपा यायला सुरुवात होती। करपा अद्रकीचं जे पान आहे त्याच्यावर टोकाकडून करपा आपल्या पानाकडे खोडाकडे वाढत जातो आणि व्ही शेपमध्ये उलट्या व्ही आकारामध्ये तो वाढतो। तर त्या करपा थांबण्यासाठी आपल्याला बुरशीनाशकाच्या फवारण्या घ्यायच्या। त्याचबरोबर आपण जर अद्रकीचं पान पाहिलं तर त्या पानावरती आपल्याला पांढरे स्पॉट दिसतात आणि असं जाळीदार झालेलं दिसतं, तर तो आळीचा अटॅक झालेला असतो। तर ह्या दोन्ही संरक्षणासाठी आपल्याला आळीनाशक म्हणून आपण इमामेक्टिन बेंझोएट की ज्याचे खूप चांगले रिझल्ट येतात, किंवा आपण लॅम्बडा सायलोथ्रिन घेऊ शकतो, क्लोरोअँट्रेनिलिप्रोल घेऊ शकतो, स्पिनोटोरम घेऊ शकतो, किंवा आपण प्रोफेनोफॉस, क्लोरोपायरिफॉस याचाही वापर करू शकतो। याचबरोबर आपल्याला याच्यासोबत टिपका आणि करपा कंट्रोल होण्यासाठी करपा आणि टिपक्यासाठी आपल्याला अवतारसारखं बुरशीनाशक घ्यायचं आहे। आपण अवतार घेऊ शकतो, त्याच्यानंतर हेक्झाकोनाझोल घेऊ शकतो, त्याच्यामध्ये आपण अँट्राकॉल घेऊ शकतो, झायरम सारखं बुरशीनाशक घेऊ शकतो जे सिंजंटाचं कुमानियल नावाने येतं। आणि पुढे चालून आपल्याला त्याच्यामध्ये नेटिव्ह असेल, कॅब्रिओटॉप असेल, ॲमिस्टारटॉप असेल अशा प्रकारचे बुरशीनाशक वापरायचे। हे बुरशीनाशक वापरत असताना आपल्याला स्टिकरचा वापर आवर्जून करायचा आहे की जेणेकरून आपले पूर्ण पानांवर पसरून त्याचा पूर्ण पिकाला फायदा होईल। आता हे झालं आपलं रोग आणि किडीचं संरक्षण, पण सूर्यप्रकाश अजिबात नाही आणि याच्यामध्ये आपल्या पिकाला आपल्याला सस्टेन करायचं आहे, म्हणजे वाढ व्हायचं आहे, जागवायचं आहे आणि त्याच्यातून आपल्याला चांगलं उत्पन्न मिळवायचं आहे। त्याच्यासाठी आपल्याला अॅमिनो ॲसिड घ्यायचे। सगळ्यात प्रकारे चांगला अॅमिनो ॲसिड आपण हे जे बेवड प्लस आहे याच्यामध्ये चांगल्या प्रकारचं अॅमिनो ॲसिड आहे की जे पिकामध्ये जे अन्न उचललेलं आहे ते अन्न पचवण्याचं चांगलं काम करतं, की जे चयापचय प्रक्रिया आहे ही प्रक्रिया सुधारतं। त्याचबरोबर सूर्यप्रकाश जवळपास आता 8-10 दिवस होत आहेत सूर्यप्रकाश नाही आहे, याच्यामध्ये जी फोटोसिंथेसिसची प्रक्रिया आहे प्रकाश संश्लेषणाची तर ही मंदावते। ही प्रक्रिया सुधारण्यासाठी आपल्याला याच्यामध्ये ट्रायकंटेनॉलचा वापर करायचा आहे की जेणेकरून पिकाचं प्रकाश संश्लेषण कमी जरी होऊन असलं तरी चांगल्या प्रकारे होऊन पिकाला त्याचा फायदा होतो। आता बऱ्याच शेतकऱ्यांचे जे पिकं आहेत हे वापसा नसल्यामुळे पिवळी पडतात, तर याच्यासाठी आपल्याला ड्रीपमधून श्रीकृष्ण ऑर्गॅनिकचे कपी 5 ऊर्जा, त्याचबरोबर बेवड आणि वडजटा की हे त्या पिकांना लवकरात लवकर रिकवर करून त्याची वाढ होण्यासाठी मदत करणार आहे। त्याच प्रकारचं काही प्रकारामध्ये हे आपल्या जमिनीमध्ये वापसा कंडिशनही तयार करण्यासाठी मदत करणार आहे। तर अशा प्रकारे आपल्याला हे प्रोडक्ट वापरून आपल्या पिकाचं चांगलं उत्पन्न वाढवायचं आहे। तर हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला, या व्हिडिओतून जर आपल्या पिकाला चांगला फायदा झाला आणि आपलं उत्पन्न जर वाढलं तर हा व्हिडिओ नक्की लाईक करा, आपल्या इतर शेतकरी मित्रांनाही हा व्हिडिओ शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।